हरे कृष्णा. आज आहे एकादशी. तर एकादशी का करावी? तर खूप वर्षापूर्वी एक मूर नावाचा राक्षस होता आणि तो सर्व देवी देवतांना फार परेशान करत होता. मग सर्व देवी देवतांनी ही कहाणी जाऊन भगवान विष्णूंना सांगितली आणि भगवान विष्णूही त्या मूर राक्षसासोबत लढाया करत होते. पण लढाई करता करता ते फार थकले आणि मग एके दिवशी ते जाऊन एका गुफेमध्ये आराम करत बसले. पण त्या राक्षसाने त्यांचा पाठलाग करत करत त्यांना ओळखून घेतलं आणि तिथे जाऊन पोहोचला. तिथे जाऊन पोहोचल्यानंतर तो बघतोय तर काय, भगवान विष्णूंच्या आतून एक देवी प्रकट झाली आणि तिने त्याचा वध करून टाकला. जेव्हा भगवान विष्णूंना जाग आली तेव्हा त्यांनी विचारलं त्या देवीला की तू कोण? ती बोलली, भगवान विष्णू, मी तुमची आहे दासी. आणि जसं की ती 11व्या दिवशी प्रकट झालेली म्हणून तिचं नाव एकादशी पडलं. आणि भगवान विष्णूने तिला विचारलं, सांग तुला काय हवं आहे? तेव्हा ती बोलली की भगवान विष्णू, जो कोणी माझे पालन करेल मी त्यांना नक्कीच पावेल. आणि खरंच एकादशीच्या दिवशी अन्न हे खरं तर टाळावेच आणि मांसाहाराचा तर विचारही करू नये. हरे कृष्ण.